पाहायला मिळाले। खूप चांगलं गुणलेखन, खूप चांगले आकडेमोड ते करतात आणि प्रत्येक वेळी योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात असे सुयोगजी देवस्थळी सर। पंच तयार आहेत, दोन्ही संघ तयार आहेत, आमचे गुणलेखक तयार आहेत। तिसरा सामना आपल्या समोर स्ट्रायकिंग एंड वरती साहिल चव्हाण, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तेजस, तर गोलंदाजी करण्यासाठी राज। पहिला बॉल येथे मात्र पॉइंटच्या दिशेला गॅपमध्ये तर ढकललाय, फिल्डर आहे, पकडलंय, बॉलला थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळते। धावसंख्येचा श्री गणेश इथे पाहायला मिळतोय आणि येथे मात्र पाहिलं गेलं तर पहिल्यांदा असं घडतंय की पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला नाहीये। मागच्या 2 मॅचमध्ये नक्कीच आपण पाहिलं पहिला बॉल मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु आता सिंगल आले। या मॅचमध्ये मजा येईल, चुरस कायम। यावेळेला उसळी घेणारा चेंडू पंच इशारा करतायत, खूपच जास्त उसळी आहे, पंचांनी दंडित केलंय। हो, हा वाईड बॉल आहे, वन बाउंसचा इशारा जरूर दिला जाईल कारण खूप जास्त उसळी घेणारा हा चेंडू होता, त्यावरती 1 रन अतिरिक्त खर्च होतोय वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये। टीमची धावसंख्या 2। स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल तेजस। पुन्हा एकदा चूक होते, आता करतोय काय गोलंदाज, हा नो बॉल आहे। दुसरा उसळी घेणारा चेंडू पंच दंडित करतायत, डिक्लेअर बॉक्स मध्ये देखील बॉल गेला, म्हणजे 2 रन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात। चूक झाले गोलंदाजाकडून, अशा चुका तुम्हाला रोखाव्या लागतील। एक मोठ्या दर्जाची ही स्पर्धा आहे, येथून चुकला तर नक्कीच ती चूक महागडी ठरू शकते। अत्यंत महत्त्वाचा म्हणजे चेंडू तुम्हाला अचूक टप्प्यावरती टाकायचा आहे आणि जर तुम्ही अचूक टप्प्यावरती नाही टाकलात तर मात्र तिथे वाईट बॉल नो बॉल येण्याची जास्त शक्यता असते आणि तेच घडते मैदानावरती। राज ज्या पद्धतीने अँगलचा वापर करतोय, आपण बघितलं राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना शमीनं भारतीय संघासाठी चांगली प्रभावी कामगिरी, तशाच प्रकारे नियंत्रण तुम्हाला मैदानावरती ठेवावं लागेल। यावेळेचा चांगला बॉल, मागील 2 बॉलवरती ज्या चुका झाल्या त्या नक्कीच हाताळल्या, पाहिलं त्यावरती अभ्यास केला आणि त्यानंतर आता हा बॉल पहा, चांगला चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा हा बॉल, त्यावरती फलंदाजाला बीट करण्यात यश मिळवलं। आता चांगली बॉलिंग, कमबॅक तर होते। यावेळेला पहा पुन्हा एकदा चखवले, बॉल पर्यंत पोहोचला होता फलंदाज येथे, परंतु आता देखील चेंडू चखवला गेलाय फलंदाजाला। खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी येथे राजच्या माध्यमातून पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून आता कमी खर्चिक गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला तेजस, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तर जुळला नाहीये, अलॉंग दी कार्पेट चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच एक सिंगल मिळेल या बॉलवरती। या सिंगलने धावसंख्या पुढे सरसवते 5 रनवर। पहिले षटक यामध्ये थोड्याशा कमी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। फलंदाजी करणारी टीम थोडीशी शांत बॅटिंग करते, यावेळेला देखील अडखळत खेळलेला फटका नॉन स्ट्रायकिंग एंडला, थ्रो थोडासा चुकीचा पाहायला मिळतोय। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु येथे डायरेक्ट हिट झाली नाही, एक सिंगल जरूर पूर्ण झाली। सिंगलने धावा तर गोळा करतायत, परंतु जर मोठं टार्गेट निर्माण करायचं असेल तर मोठमोठे फटके खेचावे लागतील। तर पाहूया, आता देखील नाही, करतोय काय फलंदाज, नजर नाहीये शेवटपर्यंत बॉलवरती आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा बीट झालंय। षटक संपुष्टात येतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 6 धावा। बहुत अच्छी गेंदबाजी रही है, जिस तरह से टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा, लेंथ बहुत बढ़िया, एक ही खराब गेंद थी जो काफ़ी विकेट से बाहर गिरी। बाकी अगर देखें तो इन्होंने 2 मीटर के अंदर गेंदबाजी की, 4 मीटर के अंदर गेंदबाजी की और एंगल बना के राउंड विकेट आप गेंदबाजी करें तो एंगल क्रिएट हो रहा है, उसका भरपूर फायदा आज राज ने उठाया। पहले ओवर में 6 रन आपने दिए हैं तो बहुत अच्छी गेंदबाजी की, अच्छा स्टार्ट ये लांजा टीम के लिए। खूप चांगली सुरुवात करून तर दिली आहे राजने। तर पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये गोलंदाजी अशीच कायम राहिली तर नक्कीच थोडंसं कमी लक्ष पाहायला मिळू शकतं आणि तेच आवश्यक असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला। तर पाहूया, गोलंदाजी करण्यासाठी आता पाहायला मिळेल अमन मुजावर, गोलंदाजी करण्यासाठी आलाय जरूर, परंतु या गोलंदाजाविरुद्ध आता हल्ले चढवावे लागतील। पहिल्या ओव्हरमध्ये रन आले नाही आहेत, 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। येथून जर मोठं टार्गेट निर्माण करायचं असेल, या गोलंदाजाच्या विरुद्ध कुठे ना कुठे अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मोठं टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात, परंतु गोलंदाज देखील तितका ताकदीचा आहे। एक चांगलं युद्ध, एक चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळते। सुरुवात तर नक्कीच दोन्ही संघाच्या बाजूने झाले जरूर, तर पाहूया आता हा गोलंदाज कशी कामगिरी करतोय।
पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये देखील अशीच गोलंदाजी करायची आहे. हो, हा चांगला बॉल आहे. येथे मात्र बॉल तर चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. येथे बघता क्षणी दुसरी धाव होईल का? रनआउटचा चान्स, पंचांकडे अपील. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। खास करके कल्पेश वो देखा जा रहा है क्या गेंद डिक्लेयर क्षेत्र में चली गई। गिरीश कोच लेकर मैदान के अंदर आप देख रहे दोनों अंपायर के साथ चर्चा करते हुए। MH46 स्पोर्ट्स अंपायर का इशारा आना अभी बाकी है। क्या होगा? क्या तिरुपति सावंडे टीम का नुकसान होगा या फायदा, यह देखने वाली बात है। और बल्लेबाज तो अपनी जगह पर है, तो कल्पेश गेंद डिक्लेयर क्षेत्र में चली गई थी, तो 1 रन आपको मिलेगा। बल्लेबाजी करने वाले तिरुपति सावंडे के लिए 1 रन मिलेगा। 1 रन मिळते. येथे रनआउट झाला होता खेळाडू, परंतु त्याआधी बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये गेला होता. तेथे ती रन काउंट झाली. 7 रन धाव फलकावरती. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि येथे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. विकेट मिळते. पहिला धक्का बसतोय येथे टीम तिरुपति सावंडेला. तेजस बॅक टू द पॅवेलियन. अमन की बहुत अच्छी गेंदबाजी और सही इलाके में गेंदबाजी करते हुए विकेट प्राप्त किया। यंग खिलाड़ी तिरुपति सावंडे की अगर चर्चा की जाए तो सुप्रीमो ट्रॉफी खेल चुकी है यह टीम। संजय जी पाकड़ी साहब, और ये विकेट देखिए, बहुत महत्वपूर्ण विकेट इस तरह से गिर गया था। आज अच्छी बल्लेबाजी नहीं रही है प्रारंभिक बल्लेबाज द्वारा। बैकफुट में जाके ऑनसाइड पर गेंद को खेलना चाहते थे, बॉडी को रोल करना चाहते थे, लेकिन उतना समय नहीं मिला। गेंद जाने देती ऑनसाइड पर, मिड विकेट पर चली गई पॉइंट पर। अच्छा कैच, अमन मुजावर ने विकेट प्राप्त किया। अपने टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए टीम के कप्तान अब धीरे धीरे मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। विकेट गमावली. पहिला धक्का बसला आणि त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी विनायक. यावेळेचा फटका अलॉंग दी कार्पेट. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये फिल्डर आहे तैनात. सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलने समाधान. सुरुवात थोडीशी शांत फलंदाजीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. मागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं आक्रमक फलंदाजी सातत्याने पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु येथे तसं नाही आहे. येथे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. नक्कीच क्रिकेट आहे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. आणि यावेळेला देखील उडवलंय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला. आम्ही म्हणालो कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. आता हा बॉल फलंदाजाचा होता आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. 6 रन. खेल ताश कहो या जिंदगी का अपना इक्का तभी दिखाना जब सामने बादशाह हो। बैकफुट पर क्या कमाल का स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरती के साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया साहिल चौहान ने। स्कोर पहुंच चुका है 14 पर। षटकार आलाय, आक्रमक झालाय आता फलंदाज साहिल, माफ करा तेजस. स्ट्राइकिंग एंड वरती असताना आता फिलहाल तेजस बल्लेबाजी कर रहे हैं। साहिल का विकेट खोने के बाद विनायक कुले मैदान के अंदर आए हैं और अब अच्छा स्ट्रोक था, कमाल का स्ट्रोक था बल्लेबाज तेजस का। नक्कीच आपण पाहिले गेलं तर कुठे ना कुठे गोलंदाज चांगली कामगिरी करत होता, परंतु तेथे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार जरूर आलाय, इथून कमबॅक झालंय फलंदाजी करणाऱ्या टीमचं. पुन्हा एकदा पूल केलाय, आता मात्र टायमिंग जुळलं नाहीये. फिल्डर पोहोचेल का, चेंडू खाली येईल का, विकेट हो आली आहे. षटकार आला, षटकाराचं प्रत्युत्तर येथे गोलंदाजाने दिलंय आणि आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. अच्छी गेंदबाजी इस ओवर में अमित द्वारा और बल्लेबाज निराज सिंह स्टार्ट अच्छा हुआ था। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर, टिप्पा खाने के बाद उछाल था, उनसर पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, ताना बनने में चले गए थे। गेंद के नीचे यहाँ खिलाड़ी मौजूद थे, बहुत ही अच्छा कैच, अच्छा जजमेंट था।
और कल्पेश मैंने दो चीज़ें अच्छी देखी, एक तो यहाँ फील्डिंग बहुत बढ़िया हुई, अच्छी फील्डिंग की गई और अच्छा कैच लपक गया। दूसरी बात कैमरामैन ने ये बॉल जो है ना पकड़ के रखा, देखिए ये बॉल आखिर तक पकड़ के रखा और गेंदबाज और फील्डिंग जो है बहुत बढ़िया, फील्डिंग और गेंदबाजी बहुत बढ़िया रही इस बार। नक्कीच खूप चांगलं टेलिकास्ट, खूप चांगलं कॅमेरामन काम करतायत या स्पर्धेसाठी. अगदी शेवटपर्यंत बॉल लेन्स आपल्या टिपत होत्या बॉलला आणि नक्कीच खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते आणि खूप चांगलं टेलिकास्ट येते tenniscricket.in चं. तर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल बिलाल गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. विनायक स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळीचा चेंडू थोडासा खराब म्हणता येईल का? हो, पंच आमच्याकडे वळत आहेत, हा नो बॉल आहे. येथे आता मात्र चूक झाली आहे बिलालकडून आणि येणारा बॉल हा फ्री हिटचा असेल, म्हणजे संधी आहे फलंदाजाकडे की येथून मोठा फटका सजवायचा आहे. विनायक स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. बिलालकडून थोडीशी चूक झाली आहे, नो बॉल फेकण्यात आलाय. पहिला बॉल नो बॉल, येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल. पाहूया यावेळेला फ्री हिटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तर झाला, परंतु बॅटशी संपर्क होत नाहीये. थोडंसं फंबल डीपमध्ये बॅकअप होतं, थ्रो करेल तोपर्यंत दुहेरी धाव इथे नक्कीच कंप्लीट करण्यात येते. भैयाजी भाटकर सर येथे उपस्थित आहेत, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024. वळूया मॅचच्या दिशेने. आता मात्र नक्कीच 2 रन आलेत. फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटका आला नाहीये. विनायक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. बिग हिट केल्या गेल्या, हो आता मात्र पाहिलं आणि बॉलला उडवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक देखणा फटका, बॉल सीमा पार, येतोय षटकार. बेहतरीन बल्लेबाजी, इसीलिए वो जाने जाते हैं बतौर गेंदबाज और बल्लेबाज ऑलराउंडर खिलाड़ी है विनायक कुलेब. विनू बल्लेबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, देखिए किस तरह से ज़्यादा आगे वाली गेंद बाप लिया था और बल्ले के बीचों बीच खेल दिया. डीप स्ट्राइक का बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. छोटा तीर वार करे गंभीर, विनू के बल्ले से शानदार छक्का. याच फटक्यांची आवश्यकता आहे. पहा, नजर ठेवली आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर, मनगटातील ताकद त्याचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. षटकार तर आलाय, बिलालच्या विरुद्ध हल्ला चढवला गेलाय. तर पाहूया अजून असे फटके येतील का? चांगला बॉल, यॉर्कर बॉल, रनआउटचा चान्स नॉट स्ट्रायकिंग एंडवरती. आता मात्र फेकी खराब, चुकीचा थ्रो, परंतु येथे रनआउटचा चान्स होता. जर गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा येऊन यष्ट्यांवरती जर आला असता तर कदाचित येथे विकेट मिळू शकली असती, परंतु तसं झालं नाहीये. तो देखील खराब पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. एक सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 24 धावा धाव फलकावरती. बिलाल त्याच्या विरुद्ध एक मोठा फटका जरूर आला, परंतु येथून आता पाहूया प्रदीप स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेला मात्र आता पहिलाच बॉल फेस करत होता आणि येथे मात्र ठोकलाय लांब लचक षटकार. 6 रन. अच्छा स्ट्रोक था, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी प्रदीप द्वारा. और एक तरफ विनायक कुले ने डीप स्ट्राइक पर एक दर्शनीय स्ट्रोक खेल दिया था. उसके बाद में मौका मिला प्रदीप जोगले को बल्लेबाजी करने के लिए, थोड़ा आगे निकल कर आए और शानदार स्ट्रोक लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर. तीर से समान छू लिया आसमान, प्रदीप खड़े हैं सीना तान. इस मुकाबले में डाल रहे जान और प्रदीप जोगले के बल्ले से लाजवाब स्ट्रोक, शानदार 6. 6 रन आलेत मागच्या बॉलवर. कमी गतीचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न, परंतु टॉप एज, विकेट किपर येईल, पोहोचेल का नाही, हे काय केलंय. आता मात्र अगदी सोपा झेल होता, परंतु कदाचित सूर्यकिरण डोळ्यावरती आली असावीत आणि आता हा झेल धरणीला दान झालाय. कॅच ड्रॉप. जो खेळाडू पहिला बॉल फेस करत होता, षटकार लगवला, जो खेळाडू सेट होऊन आलाय, त्याने इरादे स्पष्ट केले होते, अशा खेळाडूचा झेल आता मात्र सुटलाय. हा महागडा ठरेल का, हे पाहायचंय. क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और गेंदबाज का दिल टूटा. बिलाल ने बहुत अच्छी गेंद डाली थी, गति परिवर्तन किया था, स्लोवर वन भाप नहीं पाए थे बल्लेबाज प्रदीप. आता मात्र नक्कीच कॅच ड्रॉप झाले, विकेट गमावले. सिंगल आली, सिंगलने धावसंख्या 31. बिलाल पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, आता मात्र पाहिलं आणि उडवलं बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे येतोय विनायक, याच्या बॅटमधून हा दमदार षटकार. 6 रन.
चुकीला नाही माफी, चुकीला माफी नाही. आकुटापदा चेंडू मिळाला तर बॅट्समन तुम्हाला सोडणार नाही. पहा कशामध्ये हा फटका खेळला. आकुटापदा चेंडू वळवण्याचा प्रयत्न, चुकीला नाही माफी. रिकी पॉन्टिंगचे करून कॉपी. पुढची परिभाषा केली सोपी. वेणूच्या बॅटमधनं अप्रतिम दमदार फटका. खूप चांगली फटकेबाजी या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर बिलाल याच्या विरुद्ध तब्बल 23 धावा येथे मात्र बनवण्यात आल्या. थोडंसं खर्चिक षटक नक्कीच म्हणता येईल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन नव्हत्या, त्यानंतर हा फटका पहा, पॉवरफुल, ताकद, नजाकत आणि हा षटकार 6 रन. कल्पेश देखिए लेग ब्रेक करना चाहते थे बिलाल और ज़्यादा शॉर्ट पिच गेंद थी. मैजिकल ओवर का इशारा किया गया ऑन फील्ड अंपायर द्वारा और अच्छा ओवर तिरुपति सावंत टीम के लिए बहुत ही बेहतरीन ओवर था जिसमें 23 रन आए और दोनों बल्लेबाजों ने विनायक कुले और प्रदीप ने मेला लूटा. स्कोर 37/2. आता मॅजिकल ओव्हर आहे. येथून 16 रन बनवल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने तर +5 होऊन जातील, परंतु येथे बनवू शकले नाहीत तर मायनस होतील. 37 आहेत धावा स्कोर कार्डवरती. तर पाहूया येथून रन बनवले जातील का. प्रदीप याच्यावरती नजरा असतील. पहिला बॉल फेस करत होता, एक लांबलचक षटकार त्याने ठोकला जरूर, परंतु तो आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विनायक देखील तितकाच ताकदीने खेळतोय या मैदानावरती. चांगले दोन्ही बॅटर आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करतायत. तर पाहूया तिरुपती सावंत टीम बॅटिंग करते. टॉस जिंकले होते फिल्डिंग करणारी टीम. आता आहे मॅजिकल ओव्हर. यामध्ये काय घडेल. गोलंदाज आता मॅजिकल ओव्हरमध्ये आलाय सुमित गुराव. गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळते. थोडंसं कमी रनअप आपल्याला पाहायला मिळेल. स्पिनर गोलंदाज आमंत्रित केला आणि पहा टप्पा पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारा चेंडू येथे फलंदाजाची फिरकी घेतोय आणि येथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. और कल्पेश बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी कर रहे. फ्लाइटेड गेंद, लेग ब्रेक है, टिप ऑफ स्टंप के बाहर, लेंथ बहुत बढ़िया बीट किया था बल्लेबाज को. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल यावरती देखील मोठा फटका आला नाहीये. प्रयत्न तर करतोय, इथे मोठे फटके सजवायचे त्याला ठाऊक आहे. 16 रन बनले तर 5 रनचा बोनस आपल्याला मिळेल, परंतु दुसऱ्या बाजूला सुमित याच्या विरुद्ध उत्तर नाहीये फलंदाजाकडे. पहा काय गोलंदाजी आहे, जकडवून ठेवलंय फलंदाज प्रदीपला. पहिले 2 बॉल तर नक्कीच येथे सुमितचे पाहायला मिळालेत. यावेळेला तिसरा बॉल येथे मात्र नक्कीच बीट झाला, परंतु चूक केले. फिल्डिंगमध्ये झाली चूक आणि रनआउटचा चान्स पुन्हा एकदा मिस होतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 रन ऍड होईल, परंतु येथे रनआउट मिस झालाय. प्रदीप जब तेज गेंदबाज आते हैं तो तेज गेंदबाज उनके सामने गेंदबाजी करने के लिए आते हैं तो बिल्कुल वो निखर कर आते हैं, लेकिन जब लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है तो परेशान है. बहुत अच्छी गेंदबाजी इस ओवर में स्मिथ गुरव द्वारा लपीतुली गेंदबाजी कर रहे हैं. चांगली गोलंदाजी. मोठा फटका अजूनही दिला नाहीये या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा तयार. बिलाल नाही तो सांगतोय. येथून मात्र नक्कीच शांत ठेवणार आहे मी फलंदाजांना. सुमित खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. मॅजिकल ओव्हरमध्ये आला आणि मॅजिक करून दाखवतोय. कमाल गोलंदाजी मैदानावरती सुमितची. सुमित गुरव पुन्हा एकदा तयार. पहिल्या 4 बॉलवरती कोणताही मोठा फटका दिला नाहीये. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या सुमितचे, परंतु कौतुक करावं तितकं कमी आहे. काय गोलंदाजी केली आहे. आक्रमक फलंदाजाला शांत ठेवलं. यावेळेला थोडीशी चूक होते, जरूर पंच इशारा करतील. हो, हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन मिळते. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरसावते. धावसंख्या आपण पाहिली गेली तर पोहोचले आतापर्यंत 39 धावांवरती. 14 षटक प्रगतीपथावर आहे. येथून नक्कीच तिरुपती सावंत टीमला रन तर आवश्यक आहेत, परंतु सुमितची धारदार गोलंदाजी मैदानावरती ते रन थांबवते. कमाल गोलंदाजी करत असताना पहा पहिले 2 बॉल निर्धाव आले, त्यानंतर 1 रन, पुन्हा एकदा निर्धाव बॉल. आता यामागचा बॉल वाईड होता जरूर, परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल फेकला. काय गोलंदाजी केले सुमितने. 1 बॉल शिल्लक असतील या मॅजिकल ओव्हरचा. फुल तर केला गेलाय, बॉल कुठे पोहोचलाय हे पाहायचंय. येथे डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने बॉल जाईल. 1 रन मिळेल अखेरच्या बॉलवरती. काय गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. नक्कीच कमाल गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त पाहिलं गेलं तर 2 रन आणि 1 लेग बायची अशा 3 रन जरूर आल्या, परंतु नक्कीच कमाल केली गेली गोलंदाजीच्या माध्यमातून. कल्पेश बहुत अच्छी गेंदबाजी जरूर हुई स्मिथ गुरव द्वारा, तारीफ तो उनकी होनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ देखिए बल्लेबाजों ने हर वक्त बैकफुट पर खेलने के हुए. देखिए किस तरह से गेंदबाजी, लेग ब्रेक गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते भी एक बार फिर फ्राइड के स्टंप के अंदर वहाँ एक बार फिर घुमाव मिला. ये बेर एक मिडल स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज ज़्यादा प्रदीप समझ नहीं पाए और लेग ब्रेक गेंद छठे स्टंप से एक बार फिर बाहर की तरफ निकालते हुए और ये लेग स्टंप के काफ़ी बाहर टर्न करने का प्रयास किया गया था
और बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी इस बार गेंदबाज सुमित गुरव द्वारा, सुमित गुरव ने प्रभावित किया। दूसरी तरफ देखिए जब कल्पेश गेंदबाजी सुमित कर रहे थे, लेग ब्रेक कर रहे थे, तो दोनों बल्लेबाज ने आगे आकर खेलने का प्रयास ही नहीं किया, तो ये एक बार फिर थोड़ी कमी खली इस मैच में। अच्छा प्रदर्शन सुमित गुरव का। चांगला फटका, इथे मात्र मनगटातील ताकदनी येथे बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकारासाठी 6 रन। या सन्मान मंचावरती भैया भाटकर यांचं शुभागमन झालं आणि काय स्वागत झालंय, अतिशय उत्कृष्ट व उत्तुंग षटकार या ठिकाणी आलाय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे। प्रदीपच्या बॅटमधनं एक अप्रतिम फटका दीपक दादा पवार यांच्या शुभ हस्ते आज भैया भाटकर यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय। आता भैया भाटकर यांचं नाव तर या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचा सन्मानही मंचावरती केला जातोय। प्रवीण भाटकरची देखील या निमित्तानं आठवण होते। भैया भाटकर सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। दीपकदादांच्या शुभ हस्ते आपलं यथोचित सन्मान मंचावरती संपन्न झालेला आहे 41-2 गणाच्या मोबदल्यामध्ये। चांगला फटका आलाय, षटकार आलाय, याच फटक्यांची आवश्यकता आहे आता बॅटिंग करणारी टीम तिरुपती सावडे या संघाला। तर पाहूया यावेळेला ऑफसाईड द ऑफ स्टंप, चांगली लाईन लेंथ, एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। चांगला चेंडू, यावरती नक्कीच डॉट बॉल दिला गेलाय, परंतु ते पंच डिस्कस करतायत। और कुछ देर के लिए देखिए दोनों अंपायर जो बहुत चर्चा कर रहे हैं। विनायक कोले 23 पर इम्पोर्टेंट पारी, प्रदीप 13 पर। पिछला ओवर सुमित का, कल्पेश का माल खत्म, मजा आया देखने के बाद। और अब फिलहाल रिव्यू लिया गया, इम्पोर्टेंट मैच है। इट्स अ फेअर डिलिव्हरी, नक्कीच पंचांचा निर्णय कायम असेल। रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु येथे व्हाईट बॉल नाही आहे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, फलंदाज येथे मात्र प्रयत्न करत होता या देखील बॉलवरती मोठा फटका सजवायचा आहे, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राजची। पहिला बॉल षटकार आला, त्यानंतर कमबॅक केले, ऑफसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर बॉल आपल्याला पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहाल प्रदीप याला 7 चेंडू 13 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून। यावेळेला मात्र आता हा व्हाईट बॉल आहे, हो येथे मात्र एक अतिरिक्त रन जरूर खर्च होईल। पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, बाहेर खेळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु येथे आता एक अतिरिक्त रन खर्च होते। टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर पोहोचले 42 धावांवरती। आता नाही, आडव्या बॅटने नजर नव्हती शेवटपर्यंत बॉलवरती आणि त्याचमुळे हा फटका फसलाय। बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल पाहायला मिळतोय। चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। षटकाराने सुरुवात तर झाली होती या ओव्हरची, परंतु तेथून हे कमबॅक नक्कीच महत्त्वाचं ठरलंय। पुन्हा एकदा फसवा चेंडू, आता मात्र रनआउटचा चान्स जरूर असेल। विकेट आपली सॅक्रिफाईस केली येथे प्रदीपने, मागचे 3 बॉल येथे संपर्कात आले नाही आणि यावेळेला मात्र आता हा आउट होईल, डगआउटमध्ये परतेल प्रदीप। पहा या देखील वेळेला खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर क्रीज सोडलं, आपली विकेट सॅक्रिफाईस केली, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल। विकेट तर गमावले, परंतु धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत, कारण मागच्या 2 सामन्यांचा आपण विचार केला गेला तर खूप चांगल्या धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि नक्कीच त्याला कंपेअर केलं तर येथे 42 धावा पाहायला मिळतात।
नेक्स्ट मॅच यलगर गोळप आणि त्यांच्या विरुद्ध असेल सिद्धिविनायक. सिद्धिविनायक 11 सिंधुदुर्ग आणि त्यांच्या विरुद्ध असेल यलगर गोळप. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 रन. ही 1 रन टीमच्या टोटल स्कोरमध्ये ऍड होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 43. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजने चांगली कामगिरी केली. पहा, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर हे कमबॅक करणं आपल्या टीमसाठी गरजेचं होतं आणि इथून हे कमबॅक याचं पाहायला मिळालं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली लाईन लेंथ आणि बॉल तर गेलाय डिक्लेअर बॉक्समध्ये, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. या ओव्हरमध्ये सुरुवातीला षटकार आल्यानंतर विश्वास दाखवला आणि त्यानंतर रन देखील रोखले. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना. तर आता पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 5 षटकांच्या अखेरीस येथे गणली जाईल. आमचे गुणलेखक येथे आपल्याला माहिती पोहोचवतील की आत्ता 44 रन झाल्यात आणि 45 म्हणजेच 45 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. विनायक याची खेळी फार महत्त्वाची ठरली. 11 चेंडू 23 धावांची खेळी त्याने सजवली आपल्या टीमसाठी आणि नक्कीच थोडासा फायटिंग टोटल स्कोर मैदानावरती झालाय जरूर, परंतु सेकंड इनिंगच्या खेळामध्ये काय घडेल हे पाहायचं आहे. हा सामना थोडासा चुरशीचा होईल का हे पाहणं नक्कीच गरजेचं ठरेल, कारण पहिल्या 2 सामन्यामध्ये मोठं टार्गेट होतं, परंतु या सामन्यामध्ये आता नक्कीच थोडीशी चुरशीची लढत होईल असं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, त्यासाठी दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर येथे यायचं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच राज याची गोलंदाजी 2 ओव्हर त्याने हाताळल्या. 13 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याने जरूर मिळवली आणि तब्बल 7 डॉट बॉल त्याने फेकले होते. त्यानंतर अमन याच्या षटकामध्ये 8 रन खर्च झाल्या. 2 विकेट त्याला देखील प्राप्त झाल्या. बिलाल हे षटक थोडंसं महागडं ठरलं. 23 धावा त्यामध्ये खर्च झाल्या होत्या आणि सुमितने तर कमाल केली. 2 रनचं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. अशा 44 धावा टोटल बनवल्या गेल्या आणि 45 धावांचं लक्षात उभं आहे या मॅचमध्ये. तर पाहूया, तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सेकंड इनिंगचा खेळ मी वळतो येते अदवडे सरांकडे. तत्पूर्वी टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. एलगर टीम के कप्तान और सिद्धिविनायक टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, जल्दी आपको टॉस पॉस की तरफ आना है. बहुत ही शानदार आयोजन रत्नागिरी रेनीबा ट्रॉफी 2024 का. स्मार्ट नेट शहबाज चिपलुनकर और फिलहाल दीपक दादा पवार साहब को आप मंच पर देख रहे हैं. सौरभ खड़पे साहब, इनका भी हम एक बार फिर दिल के गहरे से स्वागत करेंगे. जिस तरह से आज हमारे साथ वो जुड़े हुए थे. आज दीपक दादा पवार आपके स्क्रीन पर हमारे सबके दिल की धड़कन, रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी को नया आयाम देने का काम जिनके माध्यम से हुआ. टॉप रैंकिंग की बात करें तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी पहले 5 में ज़रूर है. और आज रबर बॉल का टूर्नामेंट है. पहले दिन की कहानी जिसमें 2 टीमें मैदान के अंदर. तिरुपति सावंडे टीम ने बल्लेबाजी की है. बहुत बड़ा मंच है, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट. और फिलहाल ये कॉम बॉक्स जहाँ कल्पेश को आप देख रहे हैं, देवस तलीम और ऑनलाइन स्कोरर, ये कॉम बॉक्स दिखाया जा रहा है. देखिए कल्पेश, हर किसी का सपना होता है एक तो वो कॉम बॉक्स में बैठना, कॉम बॉक्स में जाके बैठना, स्टूडियो में जाके बैठना, वहाँ कमेंट्री करना. लेकिन हर किसी का सपना होता है ये एयरपोर्ट लगाना, एयरपोर्ट लगा के कमेंट्री करना. तो संतोष नानीकर साहब, थैंक यू सो मच. दीपक दादा, एक बहुत बड़ी उपलब्धि है. वैन तो है, वैनिटी वैन है, उसके साथ कमेंट्री बॉक्स में आप जितने कमेंटेटर है एयरपोर्ट लगा के वो कमेंट्री कर रहे हैं. कल्पेश, कैसा फील कर रहे हैं, कैसा लग रहा है? नक्कीच माझा हा पहिला अनुभव आहे. इतक्या मोठ्या स्तरावरती एक समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार असेल दीपकदादा पवार सरांचे. एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण करून दिला. नक्कीच जसं आपण अगदी सुरुवातीला पाहिलं गेलं तर समालोचन करत असताना छोट्या छोट्या टुर्नामेंट असतील तेथून सुरुवात केली, मग मोठ्या टुर्नामेंटमध्ये येण्यासाठी खूप अनुभव प्राप्त करायला लागला आणि तो नक्कीच आता या प्लॅटफॉर्मपर्यंत येईपर्यंत दीपकदादा सरांनी आणि त्या गिरीश कोचरेकर सर असतील, सोनमताई चव्हाण मॅडम असतील, खूप चांगला हातभार त्यांचा देखील राहिला आहे माझ्या लाईफमध्ये.
कल्पेश देखिए इंटरनेशनल क्रिकेट में एयरफोन लगा के वो कमेंट्री की जाती है, तो आज टेनिस क्रिकेट में भी उसी तरह का फील देने की कोशिश संतोष नानेकर, दीपक दादा पवार, सोनम शाबाज चुपलुनकर, ये तीसरा ऐसा टूर्नामेंट है जहां विनिटी वैन है, शिरोने का पहला टूर्नामेंट था, उसके बाद में नॉस्टर चषक। आदरणीय विनयजी गोवेकर यांचा आपण मंचावरती सन्मान करतो आहे, रत्नागिरी बाय चॅम्पियन ट्रॉफीच्या भव्यदिव्य मंचावरती। सर तुमचे मनापासून धन्यवाद, या ठिकाणी मॅनेजमेंटमध्ये तुमचा फार मोठा ही स्पर्धा निश्चितच खूप सुंदर बनवण्यामध्ये तुमचाही मोठा वाटा आहे, आणि म्हणून या ठिकाणी दीपकदादा पवार साहेबांच्या शुभस्ते गोवेकर साहेब आपला सन्मान या ठिकाणी एकदा सर्वांना विनंती आहे टाळ्यांचा गजर आपण यांच्यासाठी करूया। हे मैदान सजवलं गेलेलं आहे, हे मैदान या ठिकाणी बहरलं आहे, त्यामागे या मित्राचं फार मोठं योगदान आहे। गोवेकर साहेब आपल्या स्क्रीनवरती दीपकदादा पवार साहेबांच्या शुभस्ते सन्मान त्यांचा होतोय, आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये अगदी जाणारे चेंडू असतील, इथे असणारं होर्डिंग असेल, इथे असणारं बाउंड्री रोप असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। सुरेख कामगिरी, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार चेंडू, प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे, बिलाल आणि सुमित ही जोडी मैदानावरती, आणि 2 मातबर संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, युवा लांजा आणि तिरुपती सावर्डे। मगाशी पण एक महत्त्वाची चर्चा, या ओव्हरनंतर आपण एका वेगळ्या चर्चेकडे पुन्हा एकदा जाणार आहोत। बिलाल आणि सुमित गुरवनं अप्रतिम गोलंदाजी केली, जीतने के लिए 45 रनों का टारगेट। ऑफ के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है और डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद को खेलना चाह रहे थे, लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी तैनात, बेहतरीन फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग बिल्कुल यहाँ होती भी। रिक्वायर्ड रेट 9.78 का है, 45 रनों का टारगेट, और प्रदीप चोगले जो प्रमुख गेंदबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, गेंदबाजी कर रहे हैं। बिलाल सुमित गुरु का प्रारंभिक बल्लेबाज है, वो किस तरह से आगाज करते हैं वो देखने वाली बात है। tenniscricket.in पर ये आज के दिन का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में। ओहो अच्छे गेंद, टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर पिच होने के बाद मिडल स्टंप की तरफ आई। प्रदीप जोगले की ये ताकत है, अच्छा वेरिएशन करते हैं, एक्शन रिप्ले देखे, चौथे स्टंप की तरफ गेंद थी और मिडल स्टंप पर आई, और लेन बॉल था, गोल्डन स्पॉट पर टिप्पा खिलाया था प्रदीप चोगले ने। स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के, मिला नॉन स्ट्राइक। ओ ये भी अच्छी गेंद है, बहुत बढ़िया लाइन, सुंदर गेंदबाजी करते हुए प्रदीप चोगले। इंपॉर्टेंट ओवर है। कल्पेश थोड़ी देर के बाद, ये ओवर समाप्त होने के बाद हम टॉस की तरफ भी जाएंगे, टॉस भी होने वाला है, और ये गेंद देखिए बिल्कुल इस वक्त आप 5वें छठे स्टंप की तरफ गेंदबाजी। कल्पेश हमारे साथ जुड़ने वाले टॉस बॉक्स में। ओहो क्या गेंदबाजी की है प्रदीप चोगले ने। टिप्पा ऑफ स्टंप के बाद, टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं मिला। पहले ओवर की कहानी समाप्त, स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। शुरुआत तो बहुत बढ़िया दिलाई है प्रदीप चोगले ने तिरुपति सावर्डे टीम के लिए। तो अब मैं एलगार टीम के कप्तान और सिद्धिविनायक टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस बॉक्स पे आना है और हमारे साथ जुड़ेंगे मिस्टर कल्पेश। ओवर टू कल्पेश। मान्यवरांच्या हस्ते ते नाणेफेक केली जाईल, आणि नक्कीच नेक्स्ट मॅच एल्गार गोल्डअप आणि त्यांच्या विरुद्ध आहे। सिद्धिविनायक 11 सिंधुदुर्ग। तर नाणेफेक केली जाते, ट्रिपल एस ही मागणी केली गेली, आणि येथे नाणेफेक जिंकले सिद्धिविनायक 11 या संघाने। आपला निर्णय काय असेल? आम्ही फेल करू पहिले,
नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. येथून नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मोठं टार्गेट झालं होतं. दुसऱ्या देखील सामन्यामध्ये तसंच चित्र. आता थोडंसं कमी टार्गेट. आणि तुमचं काय रणनीती असेल की समोरच्या संघाला किती रनपर्यंत रोखायचं आहे? मी जास्तीत जास्त 40-50पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमची बॉलिंग अटॅक चांगला आहे, तसंच बॅटिंग अटॅक पण चांगला आहे आणि समोरच्या टीमला अजून आम्ही ओळखलं नाही. त्यामुळे आम्ही पिचचा रिपोर्ट घेऊ काय असेल तो पहिल्या इनिंगमध्ये आणि तशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. दुसऱ्या बाजूला आपण जर टॉस जिंकला असतात तर काय निर्णय असेल? तशीच करणार होतो. आम्हाला तशी पाहिजे तशी फलंदाजी मिळाली आहे. जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. नक्कीच एक मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. नेक्स्ट मॅच मध्ये आपण भेटूया. तत्पुरती वळूया चालू मॅच कडे, प्रशांत जाधवडे सरांकडे. थँक्यू. शुक्रिया कल्पेश. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं बीए किंग चैंपियन ट्रॉफी 2024 और स्मार्टेड मिस्टर शाहबाज उस्मान चिपळूणकर आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं. और उसके साथ बीए किंग चैंपियन ट्रॉफी पावर्ड बाय दीपक पवार, ऑर्गेनाइज बाय स्मार्टेड शाहबाज चिपळूणकर, ट्रिपल एस सोनम चौहान, गिरीश कोचरेकर. मैन ऑफ द सीरीज के लिए एक बहुत ही ज़बरदस्त जुपिटर बाइक. आइकॉन ऑफ द टूर्नामेंट के लिए भी एक साइकिल आपको दी जाएगी. सारे हमारे जो स्पॉन्सर है इनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. बाउंसर डालने की कोशिश, टिप पकाने के बाद उछाल जरूर मिला. इस बार कंट्रोल नहीं था. सौरभ गेंदबाजी कर रहे हैं, बहुत ही मजे में का खिलाड़ी है. सामने बल्लेबाज सुमित गुरव, ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने आज अच्छी बहुत ही जबरदस्त यहाँ गेंदबाजी की है. और सर पर अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग और बाउंड्री लाइन की तरफ गेंद जा रही है. दर्शन स्ट्रोक जिसकी जरूरत थी, दबाव बन रहा था, प्रेशर रिलीज करने वाला छक्का सुमित गुरव के बल्ले से आगे डालने का प्रयास किया गया और उसका खामियाजा भुगतना पड़ा. दर्शन स्ट्रोक सुंदर तरीके से गेंद को नॉक आउट बॉडी लाइन के तरफ, जहां वेनु मौजूद है, खिलाड़ी है लेकिन खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्ट्रोक का एक गगनचुंबी छक्का बल्लेबाज सुमित गुरव के बल्ले से. सुमित गुरव फिलहाल 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. ये बाप अल्लाजा 11 टीम 44 रन, मतलब 45 रन का टारगेट आपके सामने. 44 रन तिरुपति साबड़े ने बनाए. वेनु की बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही है, 23 रन बनाए. बाकी बल्लेबाजों ने आज निराश किया. सौरभ तैयार है अपने बोरिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए. प्रतियोगिता का आज का अगर देखें तो पहला दिन, तीसरा मुकाबला और ये मुकाबला समाप्त होने के बाद एल्गार और सिद्धि विनायक के बीच और एक बहुत बड़ा घमासान और एक बार डेट 10.50 का है. इस ओवर की अगली गेंद टिप्पा खाने के बाद उछलता ऑफ स्टंप के बाहर गेंद उछल कर खेलना चाहते थे. बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज सुमित गुरव बेसहारा. सौरभ को विकेट मिला है. इस बार उछाल बहुत अच्छा था और टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा था. सुमित गुरव थोड़ा निराश रहेंगे. देखिए एक बार फिर निराशा साफ दिखाई दे रही है क्योंकि आपको स्टार्ट मिला था, आपका स्ट्राइक रेट 100 का, एक छक्का आपने जड़ दिया था और फिलहाल 7 गेंदों में 7 रन बना के. देखिए ये रिएक्शन या हाव भाव वही बता रहे हैं. एक मौका था, एक अवसर था रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में खुद को साबित करने का, लेकिन वो गया आपने. और सौरभ को विकेट मिला. तिरुपति साबड़े के लिए विकेट चाहिए. 45 रन आपको डिपेंड करने विकेट की सख्त जरूरत है. पहला ब्रेक थ्रू सौरभ ने अपनी टीम के लिए दिया. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए इमरान मुकादम. नंबर 3 भी बहुत इंपॉर्टेंट है और विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है. महान बल्लेबाजों ने इसी नंबर पर शानदार बल्लेबाजी करते हुए रनों की बरसात की है. स्कोर 10, 1 विकेट के नुकसान पर. युवा लांजा विकेट के तलाश में एक तरफ तिरुपति साबड़े है तो आपको वो साझेदारी बनाने की जरूरत है. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, अच्छा स्ट्रोक है. बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात. डीप विकेट से बहुत तेजी के साथ खिलाड़ी थ्रो किया गया. 1 रन लेने का मौका दोनों बैटर के पास और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है कुल मिलाकर 11 पर. 11 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. सौरभ का ओवर जिसमें 1 विकेट आपने प्राप्त किया, 9 रन आपने खर्च किए हैं और 1 ओवर 9 रन 1 विकेट आफ्टर 2 ओवर 11 प्लस ऑफ 1 विकेट. इमरान मुकादम 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं, फिलहाल 2 पर बल्लेबाजी करते हुए. बीए किंग चैंपियन ट्रॉफी 2024 पावर बाय दीपक पवार, ऑर्गेनाइज बाय
स्मार्ट नेट शाबाश चिपळूणकर अँड ट्रिपल एस सोनम चव्हाण गिरीश कोचरेकर. मैन ऑफ द सीरीज के लिए एक खूबसूरत बाइक इमरान मुकादम के ऊपर रहेगा दारोमदार. स्कोर है 11, 1 विकेट के नुकसान पर. और बिलाल क्या करेंगे कमाल. फिलहाल बिलाल नॉस्ट्राइकर इन पर है. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. पॉइंट कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन मिड विकेट. डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी ऑनसाइड पर तैनात. प्रमुख गेंदबाज के तौर पर कयूम शाह गेंदबाजी करने के लिए आए हैं. शॉट अच्छा, टाइमिंग बहुत ही बेहतरीन. गेंद लॉन्ग बॉडी लाइन की तरफ जाती हुई कड़क शॉट. इमरान इस मुकाबले में डाल रहे जान. स्ट्रोक अच्छा था और कयूम शाह का स्वागत सिक्सर के साथ. टिप्पा खाने के बाद गेंद बल्लेबाज की तरफ आ रही थी. बल्लेबाज तैयार थे, जवाबी हमला किया और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन पर. गोता लगाया था लॉन्ग ऑन पर खिलाड़ी ने, लेकिन उनके पास कोई मौका नहीं था. हवाई फायर, दर्शक बन के फील्डर, और ये लगा शानदार सिक्सर. इमरान के बल्ले से एक दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक. कयूम शाह तैयार गेंदबाजी करने के लिए. बैकफुट जाके ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. इस बार तेज रफ्तार की गेंद, अच्छी गेंद थी कयूम शाह की. और अंपर की तरफ से क्या इशारा होगा वो देखने वाली बात है. फिलहाल 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 18 पर 18 पर लॉस ऑफ 1 विकेट. जैसे का टारगेट ऑफ 45 रन. इमरान मुकादम 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बिलाल इंपॉर्टेंट खिलाड़ी नॉस्ट्राइकर इन पर. और कयूम शाह 2 गेंदों में 7 रन खर्च किए हैं. बैकफुट चले गया, साइड पर गेंद को खेल दिया. टाइमिंग बहुत ही बढ़िया, समय मिला और उसका बाद सदुपयोग करते हुए इस गेंद को दे घुमा के खेलते हुए बिलाल कर रहे कमाल. और इस वक्त स्कोरबोर्ड चल रहा है घोड़े के चाल. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन. 24, 1 विकेट के नुकसान पर. पटकी हुई गेंद टप्पा खाने के बाद उछालता. बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे. बैक स्विंग बहुत अच्छा था. दे घुमा के गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर. और अच्छा स्ट्रोक था, सुंदर स्ट्रोक. डीप मिड विकेट बॉडी लाइन पर खिलाड़ी के पास कोई मौका नहीं था. गगनचुंबी छक्का. और बैकलिक का बहुत अच्छा इस्तेमाल बिलाल का. बिलाल नेवरेकर. इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे ना तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले हैं. स्कोर पहुंच चुका 24 पर 24 पर 1. ओवर तीसरा प्रगति पर है. फिलहाल मिड ऑर्डर पर खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. सेंसिबल बल्लेबाजी बिलाल नेवरेकर द्वारा. 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और इस सिंगल के साथ दूसरे छोर की तरफ जाते हुए कयूम शाह, जिनके ओवर में अभी तक सकारात्मक बल्लेबाजी रही है युवा लांजा के बल्लेबाजों द्वारा. ओहो क्या बात है, कड़क शॉट. गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर जाते भी इमरान कर रहे कमाल. इमरान मुकादम इस मुकाबले में बिल्कुल जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए. शॉट देखिए, टाइमिंग देखिए, एक बार फिर भागने की जरूरत नहीं है. इमरान मुकादम के बल्ले से यह दूसरा छक्का. इनका इरादा है पक्का. गेंदबाज हक्का पक्का. तीसरे ओवर में दोनों बल्लेबाजों ने कयूम के ऊपर हमला किया. इस बार पीछे हटकर खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. गेंद को रोका गया. यह अच्छी गेंद थी. थोड़ा पीछे जाके हटकर खेलने की कोशिश बल्लेबाज इमरान द्वारा. इमरान के अंदर 14 पर इस ओवर में 20 रन. 3 ओवर के बाद 31. युवा लांजा जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य. और फिलहाल दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं. कयूम शाह बहुत महंगे साबित हुए. एक मोमेंटम प्रदान करने वाला ओवर था. अभी आपके पास गेंदों की बात करें तो 12 गेंदों का खिलाना बाकी. 14 रनों की जरूरत है. तिरुपति साबर ने टीम के लिए चर्चा करने के लिए मजबूर किया गया क्योंकि पिछला ओवर जिसमें 20 रन आए और अभी मैजिकल ओवर आ रहा है. तो यहाँ 2 चीजें हो सकती है. अगर आप 16 रन बनाते हैं तो मैच ही समाप्त हो जाएगा. मतलब 2 बड़े स्ट्रोक खेलते हैं तो बिल्कुल मैच ही समाप्त हो जाएगा. लेकिन अच्छी गेंदबाजी करेंगे तो तिरुपति साबर के लिए कमबैक करने का मौका है. मैजिकल ओवर है, वो दोनों को मौका देता है. आईएसपीएल में इसका इस्तेमाल हुआ. और इससे पहले पिछले 10-12 सालों में अंडरआर्म क्रिकेट में जो टर्फ क्रिकेट होती है वहां मैजिकल ओवर. देखिए मैजिकल ओवर का इशारा. 12 गेंदों में 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और गेंदबाजी का एक बार बात करें तो गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. तिरुपति साबर ने इस वक्त हालात आपके लिए अच्छे नहीं है. लांजा युवा की बात करें तो बहुत ही अच्छा प्रदर्शन अभी तक आपका रहा है. और खास करके पिछला ओवर जिसमें आपने 20 रन बनाए और मोमेंटम आपके पास है. प्रेशर इस वक्त तिरुपति साबर के ऊपर चला जाता हुआ.
और अब गेंदबाजी में पचपन गेंदबाजी अदनान गेंदबाजी करने के लिए आए हैं। ऑन साइड पर क्या शॉट मारा है, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है। व्हाट अ शॉट बिलाल कर रहे कमाल। और इस वक्त स्कोरबोर्ड चल रहा है घोड़े की चाल, अदनान भूल गए अपना मशहूर और ताल, इनका हो रहा है बुरा हाल। पहली गेंद पर आज कमाल करते हुए बिलाल। 37 पर 45 रनों का टारगेट। ओहो क्या छोड़ा है, ये इस तरह की गेंदें छोड़ना भी कला। लेग स्टंप के बाहर गेंद को देखा और उसके बाद में विकेट कीपर के लिए जाने दिया। सिक्सर के बाद प्रेशर बनता बा अदनान के ऊपर। छोटी गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर, समय मिला बल्लेबाज को और उसका भरपूर फायदा उठाया। ये सारे अपडेट tenniscricket.in द्वारा एक्शन रिप्ले आप देख रहे हैं बहुत बढ़िया तरीके से। और ऑन डिमांड tenniscricket.in चौथा ओवर प्रगति पर है और स्कोर पहुंच चुका है। इसी के साथ टोटल अगर देखें 39 प्लस 1 विकेट, चेसिंग टारगेट ऑफ 45 रन। एक्सीलेंट बैटिंग बाय इमरान एंड बिलाल। फुल टॉस इनसाइड आउट खेलना चाहते थे, गेंद पॉइंट की तरफ चले गए, खिलाड़ी तैनात है। तिरुपति सावंडी के पास सारे यंग खिलाड़ी आज आप देख रहे हैं। इमरान लांजा, इमरान बिलाल दोनों ने पारी को संवारा है और दमदार बल्लेबाजी कर रहे। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 40 पर। देवस्थली हमारे स्कोरर इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए। और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक है, यह कोई सवाल नहीं जवाब है। और बिलाल ने कहा इस रबर बॉल के हम नवाब है। क्या लाजवाब स्ट्रोक था, विनिंग स्ट्रोक खेल दिया खूबसूरती के साथ। जहां दीपक दादा पवार इस वक्त मौजूद है और क्या पलटवार किया बिलाल ने। 22 रनों की बहुत इंपॉर्टेंट पारी। दोनों बल्लेबाज जो है बहुत खुश हो जाएंगे। युवा लांजा एक्सीलेंट परफॉर्मेंस, विनिंग स्ट्रोक देखे जिस तरह से बैकफुट पर चले गए थे बल्लेबाज tenniscricket.in पर। और बहुत लाजवाब बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। युवा लांजा कांग्रेचुलेशन। और ऑन डिमांड, जैसे कि मैं कह रहा हूं कि ऑन डिमांड इस वक्त tenniscricket.in प्रोफेशनल लाइव टेलीकास्ट क्या होता है वो बताते हुए। छोटी गेंद थी, बैकफुट पर समय मिला और लॉन्ग ऑन क्षेत्र में जैसे कि लॉन्ग टेनिस में शॉट खेला जाता है उसी अंदाज से ये शॉट खेला गया। एक्सीलेंट बैटिंग बाय बिलाल एंड इमरान। विनायक कोहली के 23 रन 11 गेंदों में। प्रदीप चोगले 13 रन। दोनों ने बहुत अच्छा कॉन्ट्रीब्यूशन दिया, लेकिन बाकी बल्लेबाजों